सुषमा। आज मी तुम्हाला ग्वाशा थेरपी बद्दल माहिती सांगणार आहे। ग्वाशाचा अर्थ काय आहे? ग्वा म्हणजे स्क्रबिंग आणि शा म्हणजे हीट। ग्वाशा थेरपी म्हणजे काय? ग्वाशा थेरपी ही एक चीनी प्राचीन थेरपी आहे। यामध्ये गुळगुळीत दगड वापरून स्किनला सौम्य दाब देत घासलं जातं। हे साधन चेहरा, मान, पाठ इत्यादीसाठी वापरले जाते। ग्वाशाचे फायदे काय आहेत? 1. ब्लड सर्क्युलेशन, मसल रिलॅक्सेशन, चेहऱ्यावरील ताण व सूज कमी करणे, चेहरा तजेलदार व चमकदार बनणे। ग्वाशा कोणत्या धातूपासून बनला आहे? पहिला, जेड हा सर्वसामान्य प्रकार आहे। हा थंड व गुळगुळीत असतो आणि स्किनसाठी फायदेशीर मानला जातो। दुसरा, रोज क्वार्ट्ज हा स्किनच्या प्रेमळ उपचारांसाठी आणि रिलॅक्सेशनसाठी वापरला जातो। तिसरा, बायन स्टोन हा पारंपरिक चीनी दगड आहे। चौथा, स्टेनलेस स्टील हा प्रोफेशनल थेरपिस्ट वापरतात। पाचवा, बफेलो हॉर्न हा म्हशीच्या शिंगापासून बनवला जातो आणि चीनी वैद्यकात वापरला जातो। ओरिजिनल ग्वाशा कसा ओळखायचा? मटेरियल चेक, जेट आणि रोज क्वार्ट्ज हे थंडसर आणि जड असतात। या डुप्लिकेट ग्वाशामध्ये थंड व जड नसतात। ओरिजिनल ग्वाशावर सूक्ष्म नैसर्गिक रेषा असतात। डुप्लिकेट ग्वाशावर तशा रेषा आपल्याला दिसत नाहीत। ओरिजिनल ग्वाशा हा थंड राहतो, हाताच्या तापमानासह लगेच गरम होत नाही। तसा डुप्लिकेट ग्वाशा हाताच्या तापमानासह गरम होतो। ओरिजिनल दोन ग्वाशा जर एकमेकांवर आदळल्यास खणखणीत आवाज येतो, तसा डुप्लिकेट ग्वाशा एकमेकांवर आदळल्यावर आवाज येत नाही। ओरिजिनल ग्वाशा ना नखाने खरवडले तर तो नमुने रेषा दाखवत नाही, तर डुप्लिकेटवर त्या रेषा लगेच दिसतात। ग्वाशा आणि हाताचा मसाज यातील फरक। ग्वाशामध्ये स्फटिकाने मसाज केला जातो। या मसाजाने चेहऱ्याचे सौंदर्य वाढते आणि हा मसाज सौम्य ते मध्यम प्रेशर देऊन केला जातो। तर हाताच्या मसाजमध्ये फक्त हाताने मसाज केला जातो। यामध्ये आराम आणि स्नायू रिलॅक्स होतात आणि हा मसाज आपण मध्यम ते खोलवरपर्यंत देऊ शकतो। ग्वाशा मसाज घरी स्वतः करणे आणि क्लिनिकमध्ये करणे याचे फायदे आणि तोटे। ग्वाशा मसाज क्लिनिकमध्ये केल्याने तो योग्य टेक्निकने होतो। स्किन टाईपनुसार सखोल मसाज होतो। ग्वाशा मसाज कोणत्याही ऑइलने केला तर चालतो, हा चुकीचा समज आहे। कोणतेही प्रोडक्ट वापरल्यास स्किनला त्रास होऊ शकतो। घरी आपण मसाज केल्याने योग्य टेक्निकनी होत नाही आणि आपल्या चेहऱ्यावर जर ॲक्ने असतील तर हा मसाज करायचा नसतो, हे आपल्याला माहीत असायला पाहिजे। ग्वाशाबद्दलचे चुकीचे समज। ग्वाशाने चेहरा गोरा होतो, हा चुकीचा समज आहे। यामुळे ब्लड सर्क्युलेशन होते, त्यामुळे चेहरा काही काळ गोरा दिसतो। स्किन टाईट होते, हा चुकीचा समज आहे। मसल टोन इम्प्रूव्ह झाल्यामुळे स्किन घट्ट व टवटवीत होते। स्किन लिफ्ट होते, हाही चुकीचा समज आहे। त्वचेतील स्नायू घट्ट झाल्यामुळे थोडी ती लिफ्ट झाल्यासारखी वाटते। ग्वाशा त्वचेचे वय उलटवू शकत नाही का? कारण ग्वाशा हा तात्पुरता टाईटनेस देतो, पण त्यामुळे नवीन कोलेजन किंवा इलॅस्टिन जनरेट होत नाही। त्यामुळे लॉंग टर्म आपल्याला रिझल्ट मिळू शकत नाही। लॉंग टर्म अँटी एजिंग रिझल्ट हवे असतील तर RF, हायफू, थ्रेड, अर्बियम, क्यू स्विच आणि MNRF या ट्रीटमेंट तुम्ही करू शकता। इन्फ्लुएन्सर ज्या काही ट्रीटमेंट प्रमोट करतात त्या मागचा सायन्स न जाणता आपण त्या जर केल्या तर त्याचे फायदे कमी आणि तोटे जास्त होऊ शकतात। धन्यवाद।